हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी पडवळापासून एक रेसिपी बनवणार आहे. तर पडवळ म्हटलं की फारसं कोणाला आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर ही भाजी बनवली तर अगदी चमचमीत अशी भाजी तयार होते आणि सगळे आवडीनं खातील. तर त्यासाठी मी हे पाव किलो पडवळ घेतलं आहे. त्यानंतर एक टोमॅटो चिरला आहे, थोडंसं लसूण खोबरं आणि कोथिंबीर जाडसर कुटलं आहे, त्यानंतर दाण्याचा कूट, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. तर आता आपण हे पडवळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पण आता ते कट करून घेणार आहोत. तर मी गोल स्लाइसमध्ये ते आधी तर कट केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यातल्या बिया काढून त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. तर साधारणतः अशा प्रकारे आपल्याला त्या प्रत्येक फोडीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आतले जे बी आहे ते काढून घ्यायचे. तर मी आता अशाच प्रकारे सगळं पडवळ जे आहे ते चिरून घेणार आहे. तर आता आपण चटणी वगैरे करणार असतो तर त्याच्या आतल्या बियांचा वगैरे आपल्याला वापर झाला असता, पण मी भाजीमध्ये त्या बियांचा काही वापर करणार नाही आहे, तर आपण तो आता काढूनच टाकणार आहोत. तर आता अशा प्रकारे मी सगळ्या पडवळाच्या बिया काढून घेतलेत आणि ते कट करून झालेले आहेत. तर परत एकदा मी ते धुवून घेणार आहे. त्याला थोडासा वरून चीक असतो, तर ते पाण्यामध्ये कसं टाकून ठेवलं की त्याचा चीक एक्स्ट्राचा निघून जातो. तर आता ते मी पाण्यामध्ये घालून ठेवले आणि आता त्यानंतर आपण करूयात फोडणीची तयारी. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले. कढई गरम झाली की त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले. त्यानंतर घालणार आहोत मोहरी आणि जिरं. तर मोहरी आणि जिरं दोन्ही आपण पाव चमचा घालणार आहोत. त्यानंतर या 3 हिरव्या मिरच्या मी फोडणीमध्ये घातलेल्या आहेत. तर त्या अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घातल्या किंवा स्किप केल्या तरीही चालू शकते. त्यानंतर आता आपण कांदा घालून तो अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत. तर आता आपला कांदा बऱ्यापैकी परतवून झाला आहे. त्यानंतर हे जे लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण आहे ते घालणार आहोत आपण आणि ते वाटण पण आपण तेलावर कांद्यासोबत चांगलं भाजेपर्यंत परतवून घेणार आहोत. तर आता ते खाली कढईला लागायला लागले आणि बऱ्यापैकी भाजून पण झालं आहे. तर आता नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. तर हा अगदी मोठ्या साईजचा एक टोमॅटो आहे, तर तो मी बारीक कट करून घेतलेला आहे. तर तो टोमॅटोही आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे आणि आता अशा प्रकारे आपला सगळा मसाला छान असा परतवून झालेला आहे. त्यानंतर घालूयात पाव चमचा धना जिरा पूड. त्यानंतर एक मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. त्यानंतर थोडीशी अगदी कसुरी मेथी घातले, पाव चमचा हळद घातले आणि आता हे मसाले कांदा टोमॅटोसोबत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर आता थोडक्यात आपली एक म्हणजे ग्रेव्हीच तयार झालेली आहे. तर आता हा पूर्णपणे मसाला आपला परतवून झाल्यानंतर शेवटी आपण त्यामध्ये पडवळ घालणार आहोत. तर ते मी पाण्यातून बाजूला काढलं आणि कढईमध्ये घालून घेतलं आणि आता पडवळ बाकी मसाल्यासोबत पूर्ण त्याला सगळा मसाला लागेल इथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट छान येते. तुम्ही जर त्याच्या फोडी न करता हा मसाला त्यामध्ये भरून जरी भरवा पडवळ केलं तरी त्याची टेस्ट छान लागते, पण मी डायरेक्ट केलेला आहे. त्यानंतर आता घातलं मी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातले आणि परत एकदा ते सगळं एकजीव करून घेतलं. तर मी साधारणतः 1 मिनिटभर तरी ते तेलावर मसाल्यासोबत परतून घेतले आणि त्यानंतर घालणार आहोत पाणी. तर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्याला फार पातळ अशी भाजी करायची नाही आहे, पण पडवळ शिजण्यासाठी म्हणून आणि त्यातला आपला जो मसाला आहे पूर्ण तोही शिजेल यासाठी म्हणून मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ते झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत. तर आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि बघू शकता छान उकळी आली आणि अर्धवट असं आपली भाजी आता शिजली गेली आहे. तर मी आता त्याचं झाकण काढून बाजूला ठेवणार आहे आणि अर्धवट भाजी शिजल्यानंतर त्या उकळीमध्ये घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आणि आता ते कूट घालून आपल्याला ते भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ते मी मिक्स करून घेते आणि आता गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे अगदी पडवळ पूर्ण शिजेपर्यंत त्यातलं पाणी थोडंफार आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. जसजशी भाजी शिजेल तसतसा भाजीला कलर छान येतो. तर आता बघू शकता तुम्ही भाजी आपली शिजलीच आहे बऱ्यापैकी आणि त्याचा कलरही छान असा चेंज झाला आहे. तर एकदम चमचमीत अशी आपली
पडवळाची भाजी रेडी झालेली आहे. तर मी आता ती एका बाउलमध्ये काढून घेतले. तर भाकरी, चपाती, पराठा किंवा अगदी भातासोबत पण खूप छान अशी ही भाजी लागते. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं पडवळाची भाजी ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.